गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारी वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चहा घेता घेता सहज आपण आरोग्य आणि लाईफस्टाईल चेंजेस आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स यांच्याविषयी बोलत असतो. आणि आज आपण कालचाच विषय थोडा पुढे नेऊ, तो म्हणजे एकादशी आणि व्रताचरण. एकादशी तर झाली, पण एकादशीच्या दिवशी दान करायचं नसतं, पण द्वादशीच्या दिवशी दान करायचं असतं. एकादशीच्या दिवशी श्रम करायचे, म्हणजे श्रम तसेही करायचे नसतात. श्रम जे करायचे ते चिंतनानी, मननानी, अखंड नामस्मरण, नारायणाचं चिंतन, हे सगळं आहे. आणि द्वादशीला मात्र दान देऊन पारणं करायचं आणि उपास सोडायचा. पण आज असं आहे की आज आहे सोमवार, आणि सोमवारी उपास करायचा असतो. जसा एकादशीचा हा नित्य उपास आहे, तसाच सोमवारचाही उपास अत्यंत महत्वाचा आहे. हा विषय पुराणातनं, स्कंद पुराणातनं येतो, आणि ती मोठी कथाही आहे. तर आजच्या दिवशी एकादशीला लागून आलेला सोमवार, त्यामुळे जे सोमवारचा उपास करतायत त्यांनी एकादशी न सोडता सोमवारी संध्याकाळीच एकादशी आणि सोमवार एकत्र सोडायचे. 4 वाजल्यानंतर साधारण सोमवार सोडता येतो आणि एकादशी सोडायचीच नाही, कारण एकादशी सोडायच्या आधीच सोमवार सुरू होतो, आणि त्यामुळे दान देऊन सोमवार आणि एकादशी हे दोन्ही उपास एकदमच सोडायचे. अशी वेळ संपूर्ण वर्षात दोनदा येते की रविवारी एकादशी आणि सोमवारी सोमवार. आणि हा दिवस फार महत्वाचा असतो. तसंच याच्या पुढे असं येईल की सोमवारी एकादशी आणि सोमवार, थोडक्यात ती वेळ अशी असते की सोमवारवर एकादशी फ्री, अशा अर्थ. कारण सोमवार ते उपास तर करत असतात, त्याच्याबरोबर एकादशीचा उपासही त्याच्या ओघाने झालाय. त्यामुळे सोमवारी एकादशी जर आली तर सोमवारचा उपास संध्याकाळी न सोडता डायरेक्ट एकादशी सोडताना दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही उपास सोडायचे. त्यामुळे या पद्धतीचा विचार जरुरी आहे, आणि त्यामुळे उपास टाळणं ही काय खूप चांगली गोष्ट नाही. करावा उपास. उपासाचा आरोग्याचे फायदेही आहेत, त्यामुळे आपला निश्चय दृढ होतो, मनाचे फायदे आहेत, आणि त्यामुळे आरोग्य सुधारतं. खूप खाल्ल्याने आरोग्य कधी सुधारत नाही, पण योग्य वेळा उपास केल्याने, निराहार किंवा कमी खाण्याने आरोग्य नक्कीच सुधारतं. हा सगळ्यांचा अनुभव आहे, आणि तो फार महत्वाचा आहे. त्यामुळे आपण सोमवार का करायचा, तर सोमवार अशासाठी महत्वाचा आहे की ज्या गोष्टी आयुष्यात ज्या वेळेला होणं जरुरी असतं, त्या गोष्टी